नमस्कार. याआधी आपण दोन करोलरीज बघितल्या होत्या. नेक्स्ट स्टेटमेंट इज इंटिग्रेशन ऑफ f dash x अपॉन स्क्वेअर रूट ऑफ fx dx इज इक्वल टू 2 रूट fx प्लस c. सो एक्झाम्पल सॉल्व्ह करताना ह्या फॉर्मॅटमध्ये आलं तर तुम्ही डायरेक्ट 2 रूट fx प्लस c असं त्याचा आन्सर लिहू शकता. पुन्हा तेच इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशनने हे स्टेटमेंट आपण प्रूव्ह करणार आहोत. LHS इज इक्वल टू RHS. The LHS means integration of f dash x upon square root of fx dx. तर सबस्टिट्यूशन करायचे जे फंक्शन आहे fx त्याला काय करायचं आहे t सबस्टिट्यूट करायचं. सो सपोज fx is equal to t. fx is equal to t लगेच f dash x काय ते बघायचं आहे. That implies derivative f dash x dx is equal to काय येणार dt. सो f dash x dx. आता या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करायचे. पुन्हा जशा आधीच्या दोन करोलऱ्या आपण प्रूव्ह केलेल्या त्याच पॅटर्नने सेम तशाच याने हे पण प्रूव्ह करायचं. सो fx इज इक्वल टू टी आपण घातलंय. देअरफॉर इंटिग्रेशन बिकम्स इंटिग्रेशन f dash x dx इज इक्वल टू dt. सो हियर dt अपॉन स्क्वेअर रूट ऑफ t. आता 1 अपॉन रूट टी चं इंटिग्रेशन नसतं तरी 1 अपॉन 2 रूट टी चं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे. 1 अपॉन 2 रूट एक्स बिकॉज रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स आहे. सो 1 अपॉन 2 रूट एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. सो इथे 2 लागणार आहे. इथे 2 रूट टी करायला तेवढे ॲडजस्ट करूया. सो 2 इंटिग्रेशन डी टी अपॉन 2 रूट टी. कॉन्स्टंट आपल्याला हवे तसे फॉर्म्युल्याप्रमाणे ॲडजस्ट करता येतात. त्यामुळे आपण 2 इथे ॲडजस्ट केला आहे. 2 रूट टीचा आता आपल्याला 1 अपॉन 2 रूट टीचं इंटिग्रेशन माहिती आहे. सो इंटिग्रेशन ऑफ 2 रूट टी इज इक्वल टू हे 2 इथे असेच राहिले आणि ह्या इंटिग्रेशनचा आन्सर आलं रूट टी प्लस सी. रूट टीचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 अपॉन 2 रूट टी. सो 1 अपॉन 2 रूट टीचं इंटिग्रेशन काय असतं रूट टी असतं आणि हे 2 इथले असेच आहे. पण टी मध्ये आपण ठेवत नाही एक्सप्रेशन, त्याला एक्स मध्ये आणतो. देअरफॉर विच इज इक्वल टू 2 इंटू रूट fx प्लस सी. सो दिस इज RHS. त्यामुळे ह्या पॅटर्न मध्ये जर तुमचं एखादं एक्झाम्पल असेल तर तुम्ही डायरेक्ट 2 रूट fx प्लस सी असं त्याचं आन्सर लिहू शकता. एखादं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया म्हणजे आयडिया येईल. आता आपण एक एक्झाम्पल बघूया. अगदी सिंपल आहे. इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स रेस टू 4 मायनस 9 dx. यू अपॉन व्ही सारखं दिसतंय पण यू अपॉन व्ही रूल नाहीये. पण आत्ता जी करोलरी झाली तीच अप्लाय करता आली आपल्याला इथे, तर आपण हे लगेच 2 स्टेपमध्ये सॉल्व्ह करू शकतो. फक्त आपल्याला काय लागतं की स्क्वेअर रूट ऑफ fx हे जे दिसतंय ते fxचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये असलं पाहिजे. स्क्वेअर रूट ऑफ fx डिनॉमिनेटरमध्ये, देन डेरिव्हेटिव्ह ऑफ fx मस्ट बी इन द न्यूमरेटर. ते एकदा चेक करायचं ॲडजस्ट होतंय का किंवा आहे का ते तिथे, मग आपण ही करोलरी यूज करू शकतो. म्हटलं तसं की जेव्हा अशा टाईपची यू अपॉन व्ही टाईपचे जेव्हा एक्झाम्पल्स येतात तेव्हा फर्स्ट काय करायचं f dash x अपॉन fx ॲडजस्ट होतंय का बघायचं. ते नाही झालं तर ह्या पुढच्या 2 करोलरीज आहेत त्यातले कुठलं काही येतंय का आपण बघायचं. इथे आता आपण स्क्वेअर रूट आहे त्यामुळे हे फंक्शन डेरिव्हेटिव्ह काय आहे ते बघूया. सो fx इज इक्वल टू एक्स रेस टू 4 मायनस 9 देन f dash x इज इक्वल टू याचा f dash काय होणार 4x क्यूब मायनस 0. सो 4x क्यूब. एक्स क्यूब आहेच, एक्स क्यूब म्हणजे सगळं फंक्शन दिसतंय. 4 फक्त ॲडजस्ट करावे लागतील, ते कॉन्स्टंट आहेत त्यामुळे ते आपण कधी ॲडजस्ट करू शकतो. सो हे fx असेल तर f dash x न्यूमरेटरला दिसतंय म्हणजे ती करोलरी आपण यूज करू शकतो. सो दॅट इम्प्लाइज इंटिग्रेशन ऑफ 4x क्यूब अपॉन हे इथे 1 अपॉन 4 ॲडजस्ट करायचे स्क्वेअर रूट ऑफ एक्स रेस टू 4 मायनस 9 dx. कशासारखं दिसतंय इंटिग्रेशन ऑफ f dash x अपॉन स्क्वेअर रूट ऑफ fx dx. या फॉर्म्युल्यासारखे दिसतंय त्यामुळे याचं इंटिग्रेशन काय करणार. देअरफॉर इंटिग्रेशन इज 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ fx प्लस सी. हा तो फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याचा आन्सर आहे. सो हे सगळं या फॉर्मॅटमध्ये दिसतंय त्यामुळे आपण याचा आन्सर काय लिहिणार. हे 1 अपॉन 4 राहिले इथे बाहेर इंटू 2 स्क्वेअर रूट ऑफ दिस fx एक्स रेस टू 4 मायनस 9 प्लस सी. काही सॉल्व्ह होतं का फक्त एक कॅन्सल होतं इथे 2 होता. सो फायनल आन्सर इज स्क्वेअर रूट ऑफ एक्स रेस टू 4 मायनस 9 अपॉन हे 2 केले त्यामुळे 2 प्लस सी.
सो हे याचं फायनल आन्सर असणार. तर इतका सिंपल आला. यू अपॉन व्ही रूल वगैरे नाहीच आहे आधी, पण यू इंटू व्ही रूल वगैरे कुठलेही कॉम्प्लिकेटेड रूल्स अप्लाय करावे लागले नाही. ह्या फॉर्म्युल्यामध्ये ते ॲडजस्ट झालं, बसलं, म्हणून आपण इथे 2 स्टेपमध्ये ह्याचं आन्सर काढू शकतो.